नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आदिवासी विकास महामंडळ अंतर्गत 2026ची गट डच्या चौकीदार या पदाकरता जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि त्यांचा जो परीक्षा पॅटर्न आहे त्यानुसार आपण प्रश्न पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर जर पहिल्यांदाच आले असाल तर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। व्हिडिओ आवडला तर त्याला एक लाईक नक्की करायचं आहे। काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवायचे आहे। तर जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बघूया पहिला प्रश्न। भारताचे राष्ट्रचिन्ह कोणत्या ठिकाणाहून घेतले आहे? भारताचं जे राष्ट्रचिन्ह आहे ते कोणत्या ठिकाणाहून घेतलं असं तुम्हाला विचारलं बघा। अजिंठा, सांची, अमरावती, सारनाथ, कुठून घेतलेलं आहे? तर सारनाथ या ठिकाणून घेतलेलं आहे। म्हणजेच या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ड। पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षाभूमी येथे बौद्ध धम्माची दीक्षा कधी घेतली? म्हणजे तुम्हाला इसवी सन विचारलेले आहे की जी दीक्षाभूमी येथे बौद्ध धम्माची दीक्षा यांनी कधी घेतलेली? बघा 1947, 1950, 1956 किंवा 1960। काय योग्य उत्तर असेल? जेवढ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देता येतात तेवढे पटापट कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करत चला। बौद्ध धम्माची दीक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षाभूमीवर कधी घेतलेली आहे? तर 1956 मध्ये घेतलेली आहे। म्हणजेच पर्याय नंबर 3 हे या प्रश्नाचे योग्य आणि अचूक उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघा, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था कोणत्या जिल्ह्यात आहे? काय? आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, मुंबई। योग्य उत्तर येईल आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पुणे या जिल्ह्यात आहे। म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर अ। पुढचा प्रश्न आपण बघूया। महाराष्ट्रातील कोणत्या महसूल विभागात सर्वाधिक जिल्हे आहेत? पुणे, कोकण, नागपूर, छत्रपती संभाजीनगर। कोणत्या महसूल विभागामध्ये सर्वाधिक जिल्हे आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय नंबर 4, छत्रपती संभाजीनगर या महसूल विभागामध्ये सर्वाधिक जिल्हे आहेत। छत्रपती संभाजीनगर या विभागामध्ये एकूण किती? 8 जिल्हे आहेत। पुढचा प्रश्न आपण बघूया। महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास विभाग नाशिक स्थापना कधी झालेली याची? 12 मार्च 1993, 1 मार्च 1983, 14 ऑगस्ट 2009, 2 जानेवारी 2000। योग्य उत्तर काय आहे? 1 मार्च 1983। पर्याय नंबर ब हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे। 1 मार्च 1983ला या विभागाची स्थापना झाली। याचं मुख्य कार्यालय नाशिक या ठिकाणी आहे आणि याच्या अंतर्गत चालणारे अप्पर आयुक्त कार्यालय किती आहे? 3 आहे। ते कोणकोणत्या ठिकाणी आहे असाही प्रश्न तुम्हाला येईल। तर ते बघा, ठाणे या ठिकाणी, दुसरं नागपूर या ठिकाणी आणि तिसरं अमरावती या ठिकाणी। म्हणजेच मुख्य कार्यालय नाशिक या ठिकाणी आणि अप्पर आयुक्त कार्यालय 3 या 3 ठिकाणी। हे लक्षात असू द्या, महत्त्वाचा प्रश्न आहे। पुढचा प्रश्न आपण बघूया। कोणत्या वायूमुळे ओझोन थराचा ऱ्हास होतो? कोणता जो वायू आहे की ज्यामुळे काय होतं? ओझोन थराचा ऱ्हास होतो? क्लोरोफ्लोरोकार्बन्स, नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड। योग्य उत्तर काय? पर्याय नंबर 1, क्लोरोफ्लोरोकार्बन्स म्हणजे CFC हा जो वायू आहे ह्याच्यामुळे काय होतं? ओझोन थराचा ऱ्हास होतो। पुढचा प्रश्न आपण बघूया। खालीलपैकी कोणता जिल्हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जातो? पहिला पर्यटन जिल्हा कोणता येईल? संभाजीनगर येईल, सातारा येईल, रायगड येईल का सिंधुदुर्ग येईल? काय योग्य उत्तर असेल? कोणता जिल्हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जातो? पटापटा प्रश्नाचे उत्तरं देत चला। कोणता जिल्हा महाराष्ट्रातील? सिंधुदुर्ग जिल्हा हा काय? पहिला पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जातो। पर्याय नंबर 4 हे या प्रश्नाचे योग्य आणि हाच उत्तर आहे। पुढचा प्रश्न आपण बघूया। द इकॉनॉमिक हिस्टरी ऑफ इंडिया या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक कोण आहेत? द इकॉनॉमिक हिस्टरी ऑफ इंडिया हा जो ग्रंथ आहे या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक कोण आहेत? H. विल्सन, R.C. दत्त, कार्टराइट, हारग्रीव्ज। कोण असेल? R.C. दत्त। पर्याय नंबर बी
हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर. पुढचा प्रश्न आपण बघूया. आदिवासी विकास आयुक्तालय कधी स्थापन झाले? आदिवासी विकास आयुक्तालय कधी स्थापन झाले? 1972, 1976, 1983, 1985. काय योग्य उत्तर येईल? पर्याय नंबर 2 आदिवासी विकास आयुक्तालय याची स्थापना 1976 मध्ये झालेली. पुढचा प्रश्न आपण बघू. द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? महात्मा गांधींनी लिहिलेला आहे की पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेला आहे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला आहे का महर्षी कर्वे यांनी लिहिलेला आहे? द प्रॉब्लेम ऑफ द रुपी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला हा ग्रंथ आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय आहे? पर्याय नंबर सी. पुढचा प्रश्न आपण बघूया. आदिवासी विकास संचालनालयाची सुरुवात कधी झाली? आदिवासी विकास संचालनालयाची सुरुवात तुम्हाला विचारलेली 1972, 1976, 1983, 1995. काय उत्तर आहे? 1972. पर्याय नंबर ए हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर. पुढचा प्रश्न आपण बघूया. मांजरा पठार महाराष्ट्राच्या कोणत्या भागात येतं? मांजरा पठार महाराष्ट्राच्या कोणत्या भागामध्ये येतं? हाचा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं. कोणत्या भागात येतं? मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, खानदेश. मांजरा पठार मराठवाडा या भागात येतं. म्हणजेच पर्याय नंबर ए हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर राहील. तोरणमाळ थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? 4 पर्याय तुमच्या समोर असतील आणि हे जे थंड हवेचे ठिकाण आहे तोरणमाळ हे कोणत्या जिल्ह्यामध्ये असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. पर्यायामध्ये नंदुरबार दिले, छत्रपती संभाजीनगर दिले, जळगाव आहे आणि नाशिक आहे. योग्य उत्तर काय असेल हे तुम्ही मला कमेंटमध्ये पाठवत चला. आणि जेवढे प्रश्नाची उत्तरं तुम्हाला देता येत असतील तेवढ्या प्रश्नाची उत्तर देण्याचा प्रयत्न करा. योग्य आणि अचूक उत्तर आहे नंदुरबार. पर्याय नंबर 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र कोणत्या प्रकारचे आहे? कोणत्या प्रकारचं असेल मुंबई उच्च न्यायालयाचं अधिकार क्षेत्र? मूळ अधिकार क्षेत्र, अपील अधिकार क्षेत्र, सल्लागार आणि वरील सर्व असे पर्याय तुम्हाला आहे. तर मुंबई उच्च न्यायालयाचं अधिकार क्षेत्र हे कोणत्या प्रकारचं आहे? तर याचं योग्य आणि अचूक उत्तर येईल वरील सर्व. मूळ, अपील आणि सल्लागार या तिन्ही प्रकारचे हे अधिकार क्षेत्र आहे. म्हणून याचं उत्तर काय आहे? पर्याय नंबर 4. पुढचा प्रश्न आपण बघूया. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण ठेवण्यात आलेलं आहे? बऱ्याच वेळेस आणि बऱ्याच परीक्षेमध्ये हा प्रश्न रिपिटेशनमध्ये येऊन जातो की जी स्थानिक स्वराज्य संस्था आहे महाराष्ट्रामध्ये त्याच्यामध्ये महिलांना किती टक्के आरक्षण ठेवण्यात आलेलं आहे? पर्याय बघा काय? 33%, 50%, 25%, 40%. काय उत्तर असेल? योग्य आणि अचूक उत्तर येईल पर्याय नंबर 2. म्हणजे ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहे यामध्ये महिलांना 50% आरक्षण ठेवण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी कोणते जीवनसत्व हे पाण्यात विरघळणारे जीवनसत्व आहे? याच्यावरसुद्धा आपण विश्लेषण घेतलेलं आहे की कोणते जीवनसत्व पाण्यात विरघळतात, कोणते जीवनसत्व मेदामध्ये विरघळतात. तर या ठिकाणी तुम्हाला प्रश्न आहे की पाण्यात विरघळणारं जीवनसत्व कोणतं आहे? बघा पर्यायामध्ये काय दिलेलं आहे? अ जीवनसत्व दिलेलं आहे, ड जीवनसत्व दिलेलं आहे, ई जीवनसत्व दिलेलं आहे आणि ब जीवनसत्व दिलेलं आहे. तर योग्य उत्तर काय येईल? पाण्यात विरघळणारं जीवनसत्व हे ब जीवनसत्व असतं. म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 4. पुढचा प्रश्न आपण बघूया. सन 2025 मध्ये ऑपरेशन अलर्ट कोणी सुरू केलं होतं? ऑपरेशन अलर्ट कोणी सुरू केलेलं आहे? CRPF, BSF, RPF आणि CISE. योग्य उत्तर काय असेल? पर्याय नंबर 2. 2025 मध्ये जे ऑपरेशन अलर्ट आहे हे BSF यांनी सुरू केलेलं आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. भिल्ल ही जी आदिवासी जमात आहे ही खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक संख्येने आढळते? राज्य तुम्हाला दिलेले आहे आणि त्यापैकी तुम्हाला विचारले की भिल ही जी आदिवासी जमात आहे ही कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक प्रमाणात आढळते? राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश. कोणत्या राज्यामध्ये?
तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा मध्य प्रदेश. भिल्ले ही जी आदिवासी जमात आहे ही कोणत्या राज्यात सर्वाधिक संख्येने आढळते, तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये सर्वाधिक प्रमाणात आढळते. म्हणजेच योग्य. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर आताच सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडला असेल तर त्याला एक लाईक नक्की करा. आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करत चला. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा. तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबूया. भेटूया पुढच्या अशाच महत्त्वाची प्रश्नपत्रिका घेऊन. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.